घोडबंदरच्या त्या स्पर्धेमध्ये भरपूर काही खेळाडूंची कमतरता होती. मीरा मास्टर्स या टीम मध्ये सुरेंद्र नव्हता, विशू नव्हता, त्यांना म्हणायचं गेलं तर विनोद देखील नव्हता. आज देवदर्शन करून थेट या पेनकरपड्याच्या स्पर्धेला हजर आहेत सगळे. यस गण्या, जेवण सुरू झालं आहे. जे संघ खेळलेले आहेत, जे प्रेक्षक राजे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षक राजांना विनंती करतो की आपण जेवून घ्या. जेवण सुरू झालंय. अगदी पारंपरिक चोळीवरचं जेवण हे तुम्हाला पेनकरपड्याच्या या स्पर्धेमध्ये जेवायला मिळणार आहे. आणि खास जे चिकन या ठिकाणी मागवण्यात आलंय, ते चिकन बनवण्यासाठी देखील 2 स्पेशल कुक मागवले होते, खास ओळ्यावरून. बोड साहेब उरणवरून मागवले होते का? बापरे बाप, उरणवरून ते खास कुक मागवले होते. पाचॉन ऑल द बेस्ट. तिसरा सामना आपण बघतोय. बागफट जाऊन चेंडूला कट केलं गेलं. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. गुलशंडी क्षेत्र त्या ठिकाणी आहे. या फटक्यावर फक्त आणि फक्त एकदा मिळेल. प्रकाश पाटील खातं खोलतायत, खातं उघडलं जातं कुलशंद मास्टर्सच्या टीमचं आणि प्रकारचं देखील खातं उघडलं गेलंय. बघा तिथे ॲरो आहेत. पंच देखील तेच म्हणतात की 2 धावा कुठे आहेत, 1 धाव कुठे आहे, हे खासपणे त्या ठिकाणी मोठ्या ठळक अक्षरात ते लिहिले, हे तुम्हाला पाहायचं आहे. कुलशेत वर्सेस मीरा मास्टर्स. मीराचे बहुतांश जे खेळाडू आहेत ना, ते याच मैदानावर सराव करतात. मॉर्निंग क्लब म्हणूया आपण. राजा देखील सकाळी 7 वाजता असतो, विशू असतो, सुरेंद्र असतो, विनोद असतो, यतीन, मयूर, म्हणजे बरेचसे खेळाडू जे आहेत मीरा मास्टर्स टीमचे, ते याच मैदानावर पहाटे सराव करतात सकाळी 7 वाजता. त्याच्यामुळे या मैदानाचा मी इतकंच म्हणेल की या मैदानाचा कोलशेतेहून अधिक पुरेपूर अंदाज हा मीरा मास्टर्स टीमला आहे. मात्र दुपार होऊन गेले आणि कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं होतं की 12:30च्या नंतर जे हवेचं प्रमाण आहे, त्या हवेचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे पश्चिमेची हवा पूर्वेच्या दिशेने अगदी वेगाने वाहत होती. आता देखील ते प्रमाण वाढलंय. लेफ्ट हँड बॅटरला विसरता कामा नाही आहे. एक मोठं नाव अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेतील मिस्टर मोहन गरज, ते देखील अजूनही डगआउटमध्ये आहेत. मात्र मेघा लेफ्ट हँड बॅटर नाही आहे. मात्र मेघा दोन्ही पद्धतीनं खेळण्यामध्ये माहिर बॅटर आहे. तो राईटी देखील खेळू शकतो, लेफ्टी देखील खेळू शकतो. ही कला आहे मेघाजवळ. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बघा असे मोजके खेळाडू आहेत जे दोन्ही पद्धतीने खेळू शकतात. 23 संघांमध्ये. एक म्हणजेच मेघनाथ घरत कोलशेत, दुसरा म्हणजे राजेश पाटील नवघर. शॉर्ट बॉल आहे ऑन साईडला. चेंडूला टर्न केले, मिड विकेट डीपला. राजा चेंडूला फेड करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र फील्ड झाला नाही. बॅकअप चांगलं सोडून द्यायचं. 2 धावा इथे आरामात पूर्ण केल्या गेल्या. धावा झाले ते 4. मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारे प्रयत्न केला होता मेघनाथनं. ओके 5. मागच्या वर्षी देखील मला वाटतं पेनकरपड्याच्या मैदानावर अशीच खेळी करण्याचा प्रयत्न केला होता मेघानं. मात्र ती खेळी कोलशेत टीमला मागच्या वर्षी अडचणीमध्ये ठरली होती. बरेचसे चेंडू डॉट केले होते. या आठवणी आहेत मित्रांनो या स्पर्धेमधील. आज पेनकरपड्याच्या मैदानावर पुन्हा एकदा मेघा डावखुऱ्याचा खेळाडू म्हणून खेळी साकारत आहे. धावा झाल्या त्या 5. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू आहे. धनेश्वर गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर आहेत मेघनाथ. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. चांगलं षटक हाताळलं गेलं धनेश्वर मार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या आहे कोलशेत मास्टर्स या टीमची बिनबाद 5 धावा. मालवणी मास्टर्स जेवण घ्या. जेवण सुरू झालंय.
थँक्यू, धन्यवाद DJ सचिन. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित तरी म्हणजेच विश्व तरी. मीरा मास्टर्स टीम मधील सर्वात वेगवान हा गोलंदाज आहे. म्हणायचं गेलं तर मीरा एक्सप्रेस म्हणू शकतो आपण, इतका वेग आहे विश्व तरी यांच्या त्या चेंडूला. चला वेळेकडे लक्ष द्या बघा. 20 मिनिटात 4 षटकं क्लिअर करा विनंती करतोय. आजचा दिवस या स्पर्धेसाठी खूप महत्वपूर्ण दिवस आहे, कारण आज एक सामना एक्स्ट्रा होईल. इथे बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर आत वळण घेतोय. अडचणीमध्ये आणलं होतं, मात्र अंतिम क्षणी बॅट त्या ठिकाणी घातली गेली. जवळपास सिंगल इथे कन्वर्ट केलं होतं. धावा झाल्या त्या 6. मगासपासून आपण पाहतोय त्या 50च्या पलीकडची धावा संख्या ही फलकावर पाहायला मिळते. 59 पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर दुसरा मॅच आपण जर पाहिला तर 55 धावा. आणि आता इथे मात्र गरमागरम क्रिकेट, कारण दुपार झाले. चांगला फटका, मात्र फटका फसतो. मागे आहे चंद्रकांत. दैव देते आणि कर्म नेते. थँक्यू. अंदाज घेता आला नाही, भरपूर पुढे निघून गेले होते आणि चंद्रकांतच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू लँड झाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, भरपूर 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 पुढे आले होते. चेंडू मात्र निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकारासाठी महत्वपूर्ण चौकार, मी तर म्हणे नशिबाचा चौकार. आणखी एक चांगला चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल मिळेल. कलात्मक खेळ. हा जो क्रमांक जो आहे ना मित्रांनो, मेघनाथ घरत ज्या क्रमवारीवर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत, हा क्रमांक मोहन घरत यांचा आहे. मात्र एक बदल केलाय कोलशेत मास्टर्स या टीमनं. मोहनला थोडस थांबवलंय, मेघाला पुढे आणलंय. धावा आहेत त्या 11. इतकंच म्हणेल की ऊन मोठ्या प्रमाणात तापले आहेत. घरात लग्न सर आहे, मेघा थोडस लक्ष द्या गोष्टीकडे. जगदीजी घरत यांच्या नक्कीच कन्येचं लग्न आहे. 29 आणि 30 एप्रिल मिस्टन्स टोका आहे. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले गेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये सुरेंद्र मार्फत सिंगल मिळेल. धावा आहेत त्या 12. साई दत्त पेनकरपाडा मास्टर्स प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं आणण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक पेनकरपाडा मास्टर्स करत असतो आणि करणार आहेत. चांगला फटका अराउंड द कार्पेट. चेंडू मिड विकेट डीपला ट्रॅव्हल्स झालाय. राजा चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रू जातो राजा यांचा. इथे स्ट्राईक एंडला थ्रू झाला होता, तो गॅदर करणं गरजेचं होतं विश्वकडून. एक संधी होती रनआउट करण्याची, मात्र ती संधी गमावले. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजे 14. अंतिम चेंडू असेल. मीरा मास्टर्स वर्सेस कोलशेत मास्टर्स नेक्स्ट मॅच. यानंतर आपण कांदरपाडा आणि नारंगी या 2 संघांच्या दरम्यान आपण मॅच खेळणार आहोत. कडक फटका आहे. मी तर म्हणे चाबूक स्ट्रोक खेळला गेला, मात्र लॉंग ऑफ वरून फिल्डर वेगाने गेलाय. प्रीतम चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. या शेवटच्या चेंडूवर देखील मेघनाथच्या बॅटमधून येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या फलकावर लागली गेली ती 16 धावा. कालचा सामना, अंतिम सामना, खरोखरच जो सामना झाला होता गोडदेव वर्सेस मी तर म्हणेल NS भाईंदर. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, थ्रो चांगला आला होता. जय पाटील होते नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज म्हणून. जवळपास एसटीच्या जवळ आणि जयच्या अचूक हातामध्ये थ्रो गेला होता, मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सापडला नाही. त्याच्यामुळे काय झालं, थोडंसं त्याला तो राग अनावर झाला आणि त्याने स्टंप मात्र तिथे हाताने मात्र पाडून दिली. जर तो चेंडू पुन्हा उचलला असता आणि स्टंपला लावला असता तर कदाचित ती विकेट मिळू शकली असती, मात्र
भरपूर काही घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्या अगदी जवळून 2 धावा पळून काढल्या एन एस भाईंदर टीमनं. बोना होते त्या ठिकाणी, बोना आणि केनमार्क. धावा झाल्यात ते 16. वेलकम बंधू. यस, काय झालं मेघा? मेघा राजेश पाटील खरोखर कधी कुठल्याही पद्धतीने खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आता हवा जर आपण पाहिली तर हवा डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे लगेच आपला टान्स चेंज केला की इथे मात्र पेनकरपाड्याच्या मैदानावर मी लेफ्टी खेळणार. मात्र प्रॉपर लेफ्टी बॅटर अजूनही डगआउटमध्ये आहे. प्रीतम येतोय. षटक क्रमांक 3 प्रीतम गावड. यावेळेस विथ द स्विंग अँड बॅटनं स्टोक खेळायचा होता, मग तो चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर टर्न होतोय. लेग बॉल होता, चेंडू वाईट करत येते अवांतर धावेनं. धावा संख्येत भर मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 17. पुढे आलाय फुलटॉस चेंडूला मिडल केलंय. मिड विकेट डीप चेंडूला अराउंड द कार्पेट खेळले गेले. चांगलं शतरक्षण बिशू कडून, मात्र थ्रो तितकासा चांगला नाही. थ्रो तितकासा चांगला नाहीये. प्रकाश पाटील आणि नक्कीच मेघनाथ घरात एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या ते 19. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3रं. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. वारंवार मायक्रोफोनद्वारे ती सूचना करण्यासाठी आम्हाला लावू नका. चेंडू हवेत. राजा जेलच्या खाली वॉड कॅच. हे तो मेरे बाय आहेत का काम आहे. राजानं काय कॅच पकडलाय. हा नक्कीच व्हिडिओ भरपूर व्हायरल होईल, नक्कीच व्हायरल होईल, कारण अप्रतिम कॅच. फलंदाज बाद मिस्टर प्रकाश. थँक्यू. काय कॅच पकडलाय. भरपूर कॅचेस या पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये अतिशय नेत्रदीपक होते. शशिकांत वर्धक, कालचा डॉसनचा कॅच, आजचा नंदूचा कॅच आणि त्यानंतर हा पकडलेला राजाचा कॅच. जबरदस्त कॅचेस. आज नक्कीच मित्रमंडळी साक्षी खुश झाले असेल की आमच्या पप्पानं काय कॅच पकडलाय. आहे का साक्षी? साक्षी आलाय ना? आलाय, साक्षी आलाय. तिला देखील क्रिकेटचा खूप वेळ आहे. राजाभाऊंची सुकन्या आहे. धावा 19. आणि साक्षी घरी गेल्या गेल्या काय सगळ्यात आधी मम्मीला खुश खबर देईल. आज पप्पानं काय कॅच पकडला. एका हातामध्ये पप्पानं कॅच पकडला. यावेळेस नुसता स्ट्रोक आहे. पुन्हा हा चेल होईल का नाहीये. इथे कुठेतरी कॅच वर येणं गरजेचं होतं. तो अंदाज घेतला गेला नाहीये आणि चेंडू मात्र निघून गेला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. ज्या खेळाडूच्या विषयी म्हणत होतो की प्रॉपर लेफ्ट हँड बॅटर ऑलरेडी आहे कोलशे टीम मध्ये, आणि तो कोण तर मोहन गरत, जो रँकिंग क्रमांक 2 वर आहे. लक्षात ठेवा. सर्वाधिक धावा प्रवीण गावड, आणि प्रवीण गावड यांच्या खालोखाल हे दुसरं नाम आहे मोहन घरत. फुल टॉस मिस केलाय. हा फुल टॉस चेंडू अराउंड द कार्पेट. हा चेंडू मेन विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. इथे थोडीशी मिसफिट झाली होती, मात्र चांगला बॅकअप राजाकडून केले गेले. थ्रो येतो नॉन स्ट्राईक एंडला. 2 धावा आरामात कंप्लीट केल्या गेलेत. या दोन्ही धाव्यानं धावा संख्या झाली ते 25.
4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, तिसरा सुरू आहे. प्रीतम गाभड. आता आपण असं म्हणू शकतो की दोन्ही लेफ्टी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. विथ स्विंग पुन्हा एकदा आडवा बाटनं खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. चांगला टर्न पाहिला आपण. ही खासियत आहे प्रीतमच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. मी बॅटिंग केली होती खास करून दमणच्या त्या स्पर्धेमध्ये आणि खरोखर एक चांगला स्विंग आहे प्रीतम जवळ. अप्रतिम गोलंदाज आहे. चर्चा केली गेली दोन्ही बॅटर्स मध्ये चर्चा झाली या ठिकाणी. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. थांबून खेळण्याचा प्रयत्न नसताना स्टोक खेळला गेला. चेंडू हवेत आहे. चंद्रकांत जेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोहोचू शकले नाहीयेत. या शेवटच्या चेंडूवर देखील मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेले त्या 27 धावा. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. गोलशेद मास्टर्स या टीमला येणारे 12 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 किंवा 20हून अधिक धावा जर फळकावर आल्या तर नक्कीच एक समाधानकारक स्कोअर मी म्हणेल गोलशेद संघ धाव फळकावर लावू शकतोय. बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा गोलशेद संघ फळकावर लावणार. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ट्रॉली. आपण जाऊया डीजेच्या दिशेनं. थँक्यू धन्यवाद डीजे सचिन. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 1 बाद 27 धावा ही स्थिती आहे गोलशेद मास्टर्स या टीमची. बॉलर षटक क्रमांक 4 आता यासाठी येत आहेत चंद्रकांत भोईर. एक बेस्ट ऑलराऊंडर मी तर म्हणेल मीरा मास्टर्स. यावेळेस पहिला चेंडू आणि हा सडिक यॉर्कर होता. वेध घेतला यष्टीचा. दांडी गोल क्लीन बोल्ड. मिस्टर मेघनाथ घरत आउट.
थँक्यू, धन्यवाद. डीचे निबाडर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे विकास घरत. कारण हे पेनकरपाड्याचं मैदान आणि या मैदानाच्या विषयी जर आणखी म्हणायचं गेलं तर या मैदानावर हवा अगदी स्थिर नसते. हवा अगदी खेळती हवा असते, फिरती हवा असते. कधी राईटीच्या दिशेने हवा जाईल, कधी लेफ्टीच्या दिशेने हवा जाईल, कधी हवा सरळ वाहताना तुम्हाला दिसेल. म्हणजे अक्षरशः मी तर म्हणेल अगदी खेळती हवा असते या ठिकाणी. त्याच्यामुळे कदाचित विकास हे येतात खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. विकासला मात्र आपल्या टीमचा विकास करावा लागेल. शॉट बॉल होता, लेग स्टंप सोडून हा चेंडू बाहेर निघतोय. पंच बोलतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. अवांतर धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्यात फलकावर त्या 28 धावा. चंद्रकांत खार्डी प्रीमियर लीग रजनी स्पर्धा होती, ती रजनी स्पर्धा खेळून थेट हा मात्र सकाळी पहाटे 5 वाजता हा घरी परतलाय आणि तिथून मात्र थेट हा पेनकपाड्याच्या मैदानावर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. धनेश्वर दादांना मात्र तो अडवू शकला नाहीयेत. तो येईपर्यंत 2 धावे ते कंप्लीट होत आहेत. खाडी प्रीमियर लीग, खाडी कोसमाई खाडी या काही स्पर्धा आहेत आणि या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मी चंद्रकांतची खेळी पाहिलंय आणि तिथून मात्र या खेळाडूची ओळख झाली. खाडीच्या त्या कोसमाईच्या त्या मैदानातून धावसंख्या झाली 30. यावेळेस देखील लाईन खराब. सलग 2 चेंडू हॅलो चेक हे अवांतरित्या हाताळले गेलेत. धावा झाल्या ते 31. ड्रेसिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्टोकर चेंडू हवेत खेळला गेला. मागे फिल्डर देखील होता. मात्र ऑस्ट्रेलियन पद्धतीने ती कॅच घेण्याची पद्धत आपण त्या ठिकाणी पाहिली. त्यामुळे कदाचित तो कॅच ड्रॉप झालाय. त्या ठिकाणी मला वाटते पेडवेकर होते का, यस प्रमोद पेडवेकर मला वाटतं त्या ठिकाणी होते आणि तो कॅच प्रमोद कडून ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे कॅचेस मिस झाल्या आणि तिथून मात्र जबरदस्त त्या खेळाडूंना बॅटिंग केले. आज देखील आपण ते चित्र पाहिलं. कडक फटका आहे. यावेळेस चेंडू मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त फटका खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. बघा कॅचेस किती महत्वाचे असतात. आजच्या दिवसामध्ये देखील आपण ते चित्र पाहिलं. कालच्या दिवसामध्ये पाहिलं प्रफुल्लाने संधी दिली. प्रफुल्लाने त्या संधीचं सोनं केलं. विकासचा कॅच ड्रॉप झाला. विकासने मारला षटकार. यावेळेस देखील हवेत खेळला गेलाय. रमाकांत भोई प्रयत्न करतायत जेलच्या खाली पोहोचण्यासाठी. एक मॅजिकल बॉलर्स आहेत रमाकांत भोईरच्या विषयी म्हणायचं गेलं तर आज कदाचित त्यांच्याकडे षटक दिलं जाईल का, ओव्हर दिली जाईल का हे पाहायला नक्कीच आवडेल. कारण गोलंदाजांची आज खूप मोठी मांदी आहे मीरा मास्टर्स या टीममध्ये. त्याच्यामुळे रमाकांत भोईरांचा विचार केला जाईल. मात्र मॅजिकल बॉलर्स कारण एन एस भाईंदर स्पर्धा विसरता कामा नाहीये. काय ती मॅजिक आपण पाहिलं रमाकांत भोईर साहेबांचा. अक्षरशः 2 दिग्गज बॅटर राईस संघाचे खेळपट्टी होते प्रफुल्ल आणि प्रशांत आणि तिथून देखील जवळपास ती मॅच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रमाकांत भोईर साहेबांना जिंकून दिली. अंतिम चेंडू असेल. इथे अगोदर विचार केला की चेंडू लेग स्टंप सोडून जाईल की काय, मात्र चेंडू पडल्यावर आत वळाला. अगदी चेंडू आदळला गेला. पाठवर शेवटचा चेंडू येतो. निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली आहे ती 41 धावा. अंतिम षटक मी म्हटलंय की आज खेळाडूंची कमतरता नाही आहे, गोलंदाजांची कमतरता मीरा टीम मध्ये नाही आहे. त्याच्यामुळे काय रमाकांत भोईर यांच्याकडे षटक दिलं जाईल का, काय चर्चा झाली होती भोईर साहेबांसोबत आमची. बराच वेळ आम्ही बोललो होतो. मात्र त्यांनी म्हटलं होतं की उद्याच्या दिवसामध्ये आमची फुल टीम आहे. चान्सेस थोडेसे कमी आहेत मला षटक मिळणं. कारण सुरेंद्र मात्रे म्हटलं तर एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे मीरा मास्टर्स या टीमचा. बेस्ट आणि बेस्ट बॉलर आहे. त्याच्यामुळे
तो देखील उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी आहे, ही चर्चा झाली होती. ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये पाणी मात्र हा गेला होता. पाणी नक्की गेला होता की हा मॅसेज खऱ्या अर्थाने गेला होता. सुरेंद्र मात्रे, एक प्रकारे हा जर मीरा संघ असला आणि हे मैदान जरी पेनकर पडत असलं तरी मी इतकं निश्चितपणे म्हणू शकतो आणि ठामपणे म्हणू शकतो की सुरेंद्र मात्रे यांचं एक घरचं मैदान आहे. शॉर्ट बॉल, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे तरी देखील हा फटका काही दाबा देऊन जाईल. चेंडू शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेनं फील्ड करण्याचा प्रयत्न होता. फील्ड झालाय, चेंडू थ्रो येईपर्यंत 2 धावा. घरचं मैदान, भरपूर अनुभव आहे. एक लेजेंडरी गोलंदाज, जुना जाणता म्हणजेच पुराणा चावल असं म्हणू शकतोय सुरेंद्रच्या विषयी. धावा झाल्या 43. जेवण सुरू आहे, जेवण घ्या. अपील केली गेली. यावेळेस देखील चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता मोहन गर्द्यांचा. पटपट धांपा सिग्नल. यस पंचाचा इथे इशारा होतोय की लेग बाय, जे चेंडू अधळला गेला होता पॅडवर. मोहन घरात बघा, मी म्हटलं होतं मगाशी देखील की कोलशेतचे ओपनर बॅटर आहेत, मात्र त्यांचा उपयोग थोडंसं मागे गेला गेलाय. मात्र बॅटवर बॉल येत नाही मोहनच्या. आतापर्यंत विचार केला तर आपण, मोहन घरात म्हटलं तरी एक स्फोटक आणि घातक खेळाडू ज्यांच्या नावावर सर्वाधिक अर्धशतक खेळ आहेत, सर्वाधिक हाफ सेंचुरीज पूर्ण करणारे खेळाडू आहेत 40+ क्रिकेटमधील. यावेळेस देखील कडक फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. नो चान्स फिल्डर, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. जे बाईक स्वार आहेत त्या प्रत्येक बाईक स्वारला आमच्याकडून विनंती असते, स्टेज समोरून बाईक नेताना थोडीशी सावकाश नाही. एखादी माती आहे ती उडते, प्लीज, धूळ आहे ती उडते. स्टेज समोरून बाईक नेताना थोडीशी सावकाश नाही. धावा झाल्या 43. विकास ऑन फायर. इथे वेळेस फटका फसला. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाहीये, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बड्डे बॉयने कॅच पकडलाय. फलंदाज बाद झालाय मिस्टर विकास. थँक्यू. धन्यवाद सचिन. धावसंख्या 48 आहे, 48. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये तो जयेश. गाडी थोडीशी सावकाश नाही, विनंती करतोय. आता इथे स्पीड ब्रेकर टाकावं लागेल. थोडी गाडी सावकाश नाही, इथून धूळ उडते. आणि स्टेजवर आमचे जे पाहुणे बसलेत, लक्षात ठेवा त्यांची देखील काळजी घ्या. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत केसरांचे बोर साहेब. बघा, अक्षरशः जर आपण मैदानाच्या सहबाजूला पाहिलं ना तर असं वाटतं की पेनकरपड्याची जत्रा आहे की काय. बघा, पेनकरपडा प्रीमियर लीगला अजूनही आठवडा आहे, मात्र तो माहोल आताच तयार झाला. शशिकांत वर्धक, ही खासियत आहे या पेनकरपड्याच्या मैदानाची. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येत आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि आज पेनकरपड्याचे नगरवासी जे आहेत ना, ते देखील घरी थांबले नसतील. त्यांची देखील पावलं जी आहेत ती आपोआप मात्र या पेनकरपड्याच्या साईदत्त क्रीडा मंडळाच्या दिशेने वळाले असतील. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू असतील. 5वा चेंडू तयार हाताळण्यासाठी सुरेंद्र. 8व्या बॅटचा स्ट्रोक खेळायचा होता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला सुरेंद्र मार्फत. जबरदस्त गोलंदाजी आज होत आहे या ठिकाणी. घरचं मैदान असं म्हणतायत वारंवार. याच मैदानावर मिराज संघ सराव करतो, मात्र या मैदानाचा किती बेनिफिट मिराज संघ उचलतोय. या वेळेस देखील सुरेख चेंडू हाताळला गेला. जबरदस्त चेंडू
दोन चेंडू मात्र अप्रतिमित हाताळले गेले सुरेंद्रकडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. कोलशेत मास्टर्स संघ थांबला गेलाय 48 या धावसंख्येवर आणि 49 धावा विजयासाठी मीना मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 49. चला यावर आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेनं टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय कांदरपडा टीम कॅप्टन ग्रेक आणि नारंगी टीम कॅप्टन योगेश घरत. आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे. नारंगी टीम कॅप्टन योगेश आणि कांदरपडा टीम कॅप्टन ग्रेक आपण टॉस करण्यासाठी या. मी सन्माननीय माजी नगरसेवक सन्माननीय मोहनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. एका साईडला असेल तो म्हणजेच कांदरपाडा संघ, तर दुसऱ्या साईडला असेल नारंगी संघ. पहिल्या फेरीतील अंतिम सामना म्हणजे एका साईडला पालघर तर एका साईडला असेल मुंबई. या दोन संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. सन्माननीय माजी नगरसेवक मोहनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन केलं जाईल. चला या टीम कॅप्टन योगेश घरत लवकर या. अरे मांडणीवर उभे आहेत म्हणून मी म्हणतोय टॉस करण्यासाठी. आणि ग्रेक ये मित्रा, तिथे येऊ का टॉस उडवायला आम्ही? ग्रेकने गुडलक सोबत आणलाय आणि योगेशने देखील गुडलक सोबत आणलाय. योगेशचा गुडलक कोण तर ये हे गंगाधर आणि ग्रेकचा गुडलक कोण? ग्रेक तुझा मुलगा का? विनोदचा मुलगा हा ग्रेकचा गुडलक आहे. चला ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि टॉसच्या दिशेने जाऊया. टॉस केलं जाईल. ती प्लेअर लिस्ट अगदी हातामध्ये आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या. सन्माननीय माजी नगरसेवक मोहनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन झालाय आणि यस टॉस विन. कांदरपाडा संघ नाणेफेक जिंकतोय आणि लगेच त्वरित निर्णय दिला ग्रेकने. क्या बात आहे ग्रेक. ग्रेक म्हणतो की आम्ही प्रथम शतरक्षण करणार आहोत. तर नेक्स्ट मॅच आपण ती पाहणार आहोत कांदरपाडा वर्सेस नारंगी. कांदरपाडा संघाने टॉस जिंकलाय, शतरक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करायची आहे ती नारंगी मास्टर्स या टीमला. त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय नारंगी टीम कॅप्टन योगेश यांचा. वेलकम योगेश, वेलकम नारंगी. या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यानंतर कांदरपाडा टीम कॅप्टन ग्रेक यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातो. वेलकम ग्रेक अँड वेलकम कांदरपाडा. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि या मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. फूड बास्केट आहे त्या ठिकाणी साहित्य पेनकरपाडा यंगस्टर्स या टीमच्या माध्यमातून फूड बास्केट देण्यात आलेला आहे. चला प्लेलिस्ट जमा करा. दोन्ही टीम कॅप्टन. नारंगीची प्लेलिस्ट आली आहे, कांदरपाडा प्लेलिस्ट आणायची आहे. वेलकम जॅक्सन. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. जेवण सुरू झालेलं आहे. मॅचला करूया सुरुवात. 48 धावा फळकावर 49 धावांचं टार्गेट कोलशेत टीमनं बिना मास्टर्स टीम समोर ठेवलंय. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 49 धावा कशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मीरा संघ करेल हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय बदल. इन्व्हाइट करतो कॉम बॉक्समध्ये आमचे मित्र संकेत पाटील यांना. धन्यवाद भारत. चला मॅच ऑन करूया. जे कोणी अजूनही जेवायचे बाकी असतील प्लीज जेवून घ्या.
चला वेळीकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण ही स्पर्धा विहित वेळेत आम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी साहित्य क्रीडा मंडळ अगदी झटत आहे. मनापासून कौतुक आहे. चला राजा घरात यांच्यासाठी पारितोषिक आहे, मात्र ते बॅटिंगला तर येऊ द्या. रमाकांत भोईर आणि एकूणच रमाकांत भोईर आणि धनेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला कोळशेच प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. बघा लक्षात घ्या, या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी वस्तू रूपाने आम्हाला देणगी दिली त्या सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण ही स्पर्धा कठीण आहे, कारण या स्पर्धेसाठी सहकार्य जर आलं नाही तर निश्चितच ही स्पर्धा होणार नाही. आणि सर्व या दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. पेनकरपाड्याचे बरेच मान्यवर आहेत ज्यांच्या मार्फत अतिशय चांगलं सहकार्य आहे. चला मॅच ऑन करूया. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 49 धावांचं आघाडीची जोडी मैदानात. रमाकांत भोईर आणि दुसऱ्या बाजूला धनेश्वर. गोलंदाजी मार्गावर येतो आहेत ते म्हणजे मेघनाथ घरत. सुरुवात होते या एकूणच इनिंगला. फ्लाइट बघा, अगदी एक माळ्याची फ्लाइट आहे, एक मजली फ्लाइट होती आणि काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एक वेगळा स्लॉप स्वीप पाहायला मिळाला आणि घरी भरपूर प्रॅक्टिस असेल या गोष्टीची, ती म्हणजे निश्चितच रमा भोईर यांच्या माध्यमातून एक धाव इथे मिळते. 49 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट बघितला तर निश्चितच आपण बघतोय 9च्या थोडेसा पलीकडे आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये जर 10 धावा आहेत असं आपण म्हणू शकतो. हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. धनेश्वर यांचा अप्रोच पाहूया. पुन्हा एकदा स्लोवर वन डिलिव्हरी आणि हा फटका एक वेगळा फटका आहे. कदाचित आगरी भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर या फटक्याचं मी वर्णन करेन, नक्कीच करेन. काय धोका शॉट मारलाय, कारण शेवटपर्यंत वाट बघितली चेंडूची आणि चेंडू कदाचित बाहेर जाणार असं वाटत असताना चेंडू आतमध्ये आलाय. आता करायचं काय, हा मोठा प्रश्न होता आणि शेवटच्या क्षणी आपला अनुभव दाखवलाय. अक्षरशः धोका शॉट होता. 3 धावा या 2 धावा फलकावर निश्चितच ऍड झालेत. पुढचा चेंडू वर पिच केलाय, शेवटपर्यंत वाट बघितली, शेवटच्या क्षणी फक्त पुश केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा इथे पूर्ण होतील का? यस, नाही तर इथे विकेट आली आहे आणि निश्चितच यस पंच फलंदाज बाद आहे की नाही हे संपार, मात्र फलंदाज निघालाय, बाद आहे. मात्र इथे स्क्वेअर लेग पंच थोडीशी ताकीद देत आहेत की माझ्या तुम्ही समोर येत आहेत. कारण स्क्वेअर लेग पंच अतिशय कडक आहेत, लक्षात घ्या. अगदी मालवणी मधून येतात ते आणि त्यांनी पाहिलं की मला जर ऍक्शन दिसली नाही तर मी डिसिजन काय देणार. बरोबर आहे त्यांचं. अगदी हा माणूस सकाळी 7 वाजल्यापासून क्रिकेटला सुरुवात करतो, संध्याकाळी 7 पर्यंत अगदी क्रिकेट. मग संघ कोणतीही असो, मालवणीचा संघ असो किंवा बंगाल असोसिएशनचा संघ असो, कारण ग्राउंड रिकामे राहता कामा नये हे संतोष कोळी बरोबर बघतो. सुरेंद्र येतोय बॅटिंग एंडला. मात्र इथून मीरा संघ त्यांच्यासाठी जवळजवळ घरचं मैदान आहे. काय बोलतो मयूर? आणि सकाळची प्रॅक्टिस निश्चितच त्यांना फळणार का याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला आव्हान आहे कोळशेचं. यावेळेला आपण एकदा जर बघितले शेवटपर्यंत वाढ भेटली चेंडूची आणि नंतर कट केलाय. चेंडू कव्हर पॉइंटला एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी हो ना सुरू आहे. थ्रो मात्र उशिराने येतोय. ही थोडीशी चूक म्हणेन मी, लवकर थ्रो द्यायला पाहिजे. मात्र इथे काय घडलंय पाहूया. पंच काहीशी चर्चा करतायत तिकडे. चर्चा जर होणारच आहे, प्रत्येक गोष्टीची चर्चा होणार आहे आणि महेंद्र शिंदे अतिशय आनंद घेत आहेत. पुढचा चेंडू
फुलपी डिलिव्हरी आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्रक्षण बघा अफलातून आहे, तो लगेच दिला जातोय. हे आहे मोहन घरत. अफलातून क्षेत्रक्षण. या सामन्यात जर बघितलं तर दोन्ही संघांना संधी आहे. ही मॅच अगदी 50-50 आहे. प्रति षटका मागे जी सरासरी आहे ती मात्र अचीव करावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये झाली, ती म्हणजे 6 गडी बाद 1 झालाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक येत आहेत. राईचा अजून एक खेळाडू, दमदार खेळाडू, वय वर्ष 59, रजनीकांत म्हात्रे, बाबू दादा यांचं आगमन वेलकम आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, भरपूर मोठी फ्लाईट होती, इथे विकेट येणार आहे. सुरेंद्र म्हात्रे यांना परतावं लागणार आहे. चुकीचा कॉल आणि सुरेंद्र म्हात्रे यांना परतावं लागेल. खराब क्रिकेट. मीरा मास्टरच्या वतीनं डीजे वाजणार. धन्यवाद. एकविरा माऊलीचं हे गीत तुम्ही ऐकताय. मात्र मित्रांनो पुन्हा एकदा एक कळकळीची आणि प्रेमाची सूचना. अजून कोणी जेवायचे बाकी असतील तर जेवून घ्या. व्हेज जेवण आहे, नॉन व्हेज जेवण सुद्धा आहे. नवीन बॅटर विश उतारे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या फक्त 6 आहे आणि 2 गडी बाद. बघा कंपॅरिझन बघा. 5 धावा होत्या कोळशा संघाचा, एकही गडी बाद नव्हता. इथे 1 धाव जास्त केली आहे मीरा मास्टरनं, मात्र त्यांचे 2 गडी बाद झालेत. त्यामुळे या पद्धतीच्या कंपॅरिझनला काय म्हणावं, जे दिसतंय ते दिसतंय. मात्र इथे मीरा मास्टरचा 12वा खेळाडू आमच्याशी नक्कीच हितगुज करणार आहे. मयूर आहे इकडे. मयूर, आपल्या टीम विषयी काय म्हणशील? आतापर्यंत ज्या पद्धतीने हा सामना पुढे सरकतोय, काय वाटतं तुला? किती संधी आहेत? जितणार, मिराज जितणार. क्या बात आहे. कॉन्फिडंट आहेत. आणि तो कॉन्फिडन्स असलाच पाहिजे, कारण ज्या वेळा तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनं पुढे जाल त्यावेळेला कृती घडणार आहे, लक्षात घ्या. आता विशू तरे वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर इन द टीम मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे त्याच्यासाठी इथे प्लॅन करावा लागेल. चला जास्त वेळ घेताय कोळशेत प्लीज. गोलंदाजी मार्कवर आलेत. कोण, दिनेश आहेत का? गोलंदाजचं नाव द्या प्लीज. राजन. राजन गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकासाठी धावसंख्या फक्त 6 झाली आहे. 49चं टार्गेट आहे. शॉर्टअप डिलिव्हरी. काय कच्चा फटका, इथे झेल नाही झालाय. झेलचा प्रयत्न चांगला होता, मात्र झेल होऊ शकला नाहीये. इथे धावा येणार आहे, कदाचित तिसरी धाव देखील मिळू शकेल. रमाकांत भोईर येणार का? नाही, 2च धावा. चांगला प्रयत्न झालाय. पॉइंटवर हा झेल होता आणि निश्चितच रिप्ले मध्ये या गोष्टी आपण पाहू शकू की एक्झॅक्टली अफलातून प्रयत्न होता. नो डाऊट या मालिकेत अनेक चांगले झेल आपण पाहिलेत. बघा अफलातून ऍक्शन होती आणि स्वतःला झोकून दिलंय. अगदी या असह्य उन्हामध्ये झोकून दिलं होतं, ते म्हणजे क्षेत्ररक्षकांना. कौतुक आहे. मात्र या 2 धावा विशुतरेच्या बॅटमधून आणि संघाच्या खात्यात. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. चेंडूला फक्त पुश केलाय. एक जंटल पुश पाहायला मिळतोय, म्हणजे कव्हरला 1च धाव मिळते. जय सीएनजीचे ओनर आता एकूणच आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहेत आणि षटकार जर मारला तर मिळतील जय सीएनजी यांच्याचकडून. आता हे बोलू की नको मी, कारण स्वतःच्याच पैसे स्वतःच्याच खिशात असं म्हणूया आपण. आता 5,000 रुपयाची लावलंय बोली. 5,000 रुपयाची आहे. षटकार मारला तर 5,000 रुपये. विनोद सिंग यांच्या वतीने पारितोषिक आहे. यावेळेला बॅकफुटर खेळाय. चांगला फटके आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? विशू तरे नाही सांगितलं. कॉल बॅक केलाय. चांगला कॉल म्हणेन मी, कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उभं राहावं लागेल, धावा बनवावे लागतील. बऱ्याचदा परिस्थिती ही प्रतिकूल असते आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. कदाचित या मॅच मध्ये त्याच गोष्टीची गरज आहे टीम मीरा मास्टरला. ही मॅच त्यांना बनवावी लागेल, कारण या ठिकाणी जर विचार केला तर निश्चितच विजयाची अजूनही संधी दोन्ही संघांना आहे.
इथे विकेट्स मिळवावे लागतील कोलशेट टीमला. राजांपूरचा चेंडू, हा चेंडू डाऊन द लेग आहे की काय आहे, पंचांचा इशारा येणार आहे. लेट्स सी काय घडलंय. वाईट +1 म्हणजे 2 धावा ऍड होतील. प्रेक्षकांची संख्या वाढतीये, याचं कारण पुढचा सामना देखील महत्वपूर्ण असणार आहे. एका बाजूला टीम कांदरपाडा, दुसऱ्या बाजूला टीम NCC नारंगी मास्टर्स. मजा येईल ही मॅचला. कांदरपाडा संघाने नाणेफेक जिंकलंय, अभिनंदन त्यांचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. समोर खेळलेत, अफलातून फटका, गुड स्ट्रोक मेकिंग बाय विशू दरे. अफलातून षटकार, वेल डन. थँक्यू. IPL ची ट्यून वाजवलंय, याचं कारण विशूचा हा धडाका आणि या षटकारानं त्याला सुपर स्ट्रायकर ठरवलंय. एक इलेक्ट्रिक ईव्ही त्याला नक्कीच मिळेल. सुपर स्ट्रायकर ऑफ द गेम. पुढचा चेंडू आता दबाव राजनवर आहे, कारण या षटकारानं संघाची धावसंख्या 18 वर नेऊन ठेवली आहे. यावेळेला अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची बॉटम आहे, चेंडू येतोय तो स्लिम मिड शॉर्ट मिड विकेटला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट, कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूर उभे आहेत आणि त्याचा फायदा इथे जबरदस्त रित्या घेतला जात आहे. वेल डन. दोन्ही फलंदाजांचं कौतुक आहे, चांगलं कोऑर्डिनेशन आणि निश्चितच बिटवीन द विकेट अतिशय चांगली धाव घेतली जाते. कारण जे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत ते आपण बघतोय ऑफ साइडला. एक सिलिमिट ऑफ आणि एक पॉइंटवर क्षेत्ररक्षक उभा आहे, त्यामुळे हा नियम चांगला आहे. 30 सर्कलचा नियम नक्कीच चांगला म्हणेन मी, आणि बऱ्याच संघांनी त्याचं स्वागत केलंय. गरज आहे. मात्र इथून मोठा फटका येणार का? राजन, चला जास्त वेळ जातोय, बरंच क्षेत्ररक्षण तुम्ही हलवताय. समोर अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मेघनाथ गलत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, मात्र रमाकांत यांची गाडी पुढे आली. गाडी पुढे, क्या बात आहे. आज CNG फुल आहे, त्यामुळे टेन्शन नाहीये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. बघा 22 धावा, 2 गडी बाद, दुसरं षटक संपलंय. म्हणजे ही नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जर कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर 2 धावांनी संघ पुढे आलाय, त्यामुळे गुड चेस. एक प्रामाणिक चेस सुरू आहे, तो म्हणजे टीम मीरा मास्टरचा. कारण प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी आहे. इथे 11च्या सरासरीसाठी ते पुढे सरकलेत. आता इक्वेशन काय तर 18 चेंडू आणि 27 धावा म्हणजे अवाक्यत आहे. मात्र इथून ही मॅच बदलणार का? कारण बऱ्याचदा आपण बघतो, मात्र एक निर्णय वाटत झालाय, कदाचित रिटायरमेंट घेत आहेत, ते म्हणजे मीरा मास्टरचे रमाकांत भोईर. कारण 50चे काय अगदी 60चे हे खेळाडू आहेत. मात्र अफलातून एनर्जी त्यांनी लावलंय आपल्या टीमसाठी. ते परत आहेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आता चंद्रकांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. विश उत्तरे आणि ही जोडी जमली होती. मात्र हा डिसिजन बघा, ज्यावेळेला तुमचं सगळं काही चांगलं चालू असतं त्यावेळेला तुमचा एखादा डिसिजन मॅटर करतो. मात्र इथे काय घडेल थोडीशी शंकेची पाल मनात चुकचुकते. कारण बऱ्याचदा आगरी कोळी क्रिकेटमध्ये अशा घटना आम्ही पाहिलेत म्हणून बोलतो. हा एक्सपिरियन्स आहे आमचाही. कारण ज्यावेळेला सगळं काही सुरळीत सुरू असताना तुम्ही समोरच्या संघाला जर मदत करत असाल तर निश्चितच फासे पलटायला वेळ लागत नाही. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. दिनेश येतो गोलंदाजी मार्कवर. विशितरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. अजून 2 षटकार मारा आणि 1100 रुपये जिंका. कोण सांगताय? हरीश ठोंबरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. बघा पारितोषिक भरपूर आहे. मात्र डीप कव्हरला जरा काही प्रेक्षक, काही लहान मुलं खुर्च्या घेऊन बसलेत. त्यांना विनंती करतोय थोडस मागे बसा प्लीज मित्रांनो, मागे बसा. अडथळा नको आपल्या बाउंड्रीला. दिनेश पुढचा चेंडू
चंद्रकांत साठी इथे अपील जरूर झालंय. पहिल्या चेंडूवर परतीचा मार्ग. मी मगाशी म्हटलं होतं सगळं काही सुरळीत सुरू होतं. इथे आता बघतोय जवळजवळ एका चेंडू 2 विकेट आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. मॅच बदलली आहे. थँक्यू. चला टीम जेम्स बॉन्ड राई लक्ष घाला या गोष्टीकडे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टीम जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. राकेश, पहिली मॅच वाघबुल विरुद्ध होती आणि तो सामना जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक कोणीतरी लावलं होतं ते जमा झालंय. विजेंद्र शानू पाटील इथे आलेत त्यामुळे टाळ्या विजूसाठी झाल्या पाहिजेत. राकेश लगेच घ्यायला येऊ नको, मी असं नाही बोललो. बस मित्रा. मात्र इथे विकेट आली आहे. लागोपाठ 2 विकेट झालेत. एक रिटायर्ड आणि त्यानंतर एक LBW. आणि आता विनोद भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर गरज आहे मीरा मास्टर संघाला या खेळाडूची. कारण इतिहासाची जी जर पाळणं चाललीत तर विनोदनं बरेच सामने मीरा मास्टर साठी जिंकवलेत. शाडावलन डिलिव्हरी आहे. पुलचा फटका आहे. हा फटका किती इफेक्टिव्ह असेल. क्षेत्ररक्षक आलाय मात्र दुसरी धाव नाही मिळणार. कारण विनोद थोडीशी शरीरयष्टी भारदस्त आहे आणि अजूनपर्यंत आपल्या त्या शरीरावर त्याला भरपूर काम करावं लागेल कारण तो अजूनही युवा खेळाडू आहे. नाव विशुतरे ऑन स्ट्राईक. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलोय. 5 चेंडू 13 धावा नाबाद. विशुतरे 23 धावा फलकावर. दिनेश इथे वारंवार क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. लक्षात घ्या टीम कोळशेत वेळेकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. आम्ही टायमर लावलंय. स्लो डिलिव्हरी आहे. पिक केलं त्यानंतर बॅकफुटला खेळले. चेंडूला फक्त फ्लिक केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे नक्कीच विनोदचं कौतुक करेन की पहिली धाव त्याने वेगानं पूर्ण केली होती आणि अगदी जर हा सराव जर बघितला तर धावण्याचा तर नक्कीच मनालीला झाला वाटतं. कारण अगदी फ्रेश एअर घेण्यासाठी 4 मंडळी मला वाटतं तिकडे गेली होती आणि तिकडनं फ्रेश एअर अगदी ते चांगले श्वास घेऊन ते इकडे आलेत आणि निश्चितच मीरा मास्टरचा खेळ आता बहरलाय. धावसंख्या 25 झाले. अजूनही 24ची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ राहिलाय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. पुलचा फटका मात्र पॉवरफुल नाहीये. एकच धाव मिळेल. थँक्यू सर. जबरदस्त ह्युमिडिटी आहे आणि तापमान जर बघितलं तर 33 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपले क्रिकेटर्स अगदी घाम गाळतायत. 14 मध्ये 23 करायचे आहेत. मीरा मास्टर्स वर्सेस कोळशेत मास्टर्स. फुल टॉस डिलिव्हरी आहे. हा फटका योग्य नाही आहे मात्र काही धावा जरूर मिळतील. इथे दुसऱ्या धावाची संधी आहे. कॉल येणार का? यस आलाय. गुड क्रिकेट. या धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत कारण मोठे फटके जितके इम्पॉर्टंट तितके इम्पॉर्टंट या सिंगल डबल्स असतात आणि तिथून मॅच बनते. त्यामुळे या धावांकडे तुम्ही कानाडोळा करू शकणार नाहीत. विशुतरे आपल्या संघासाठी अगदी जीव लावतोय. 8 चेंडूमध्ये 18 धावा नाबाद. स्विच हिट साठी गेले. चुकीचा फटका आहे. गरज होती का या गोष्टीची? तर मी म्हणेन नक्कीच नाही. धावा येत होत्या मात्र इथे या स्विच हिटच्या फटक्यानं घात केलाय. विशुतरे सारखा चांगला फलंदाज या मोहात पडला आणि तो मोहाचा बळी ठरलाय. विकेट आली आहे अगदी मोक्याच्या क्षणी टीम कोळशेत मास्टर संघासाठी. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे त्या म्हणजे 21 धावा. मॅच इज स्टील ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम येतोय मात्र अजूनपर्यंत राजा घरत यांचा नंबर नाहीये. काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसते मीरा मास्टरचं. 12 चेंडू 21 धावांची गरज. मॅच ऑन आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि हा खास ड्रिंक्स ब्रेक आहे. एक अफलातून व्हेकल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसते. 3 व्हीलर आहे ती. इलेक्ट्रिक व्हेकल आहे ती आणि अगदी
रिक्षा चालवल्याचा अफलातून आनंद तुम्ही घेऊ शकता. आणि विनोदला बघा बसण्याची देखील संधी मिळते. मात्र अफलातून इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचे असतील तर माझी इलेक्ट्रिक स्कूटीचे प्रोप्रायटर सन्मान्य सुभाष बहादूर माझी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि त्यांचा एक बॅनर सुद्धा अगदी एंट्री गेटवर आहे. आणि निश्चितच तो तुम्ही जर पाहिलं तर 49,555 रुपयाला तुम्ही इलेक्ट्रिक बाईक तुमच्या घरी नेऊ शकता. अगदी रजिस्ट्रेशन वगैरे ते तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे निश्चितच कोणाला जर घ्यायचं असेल तर संपर्क साधा या एकूणच माझी स्कूटीची एकूणच शोरूम मध्ये. या ऍड करणं तितक्याच इम्पॉर्टंट आहे कारण या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य लाभलंय या सगळ्या आमच्या मान्यवरांच्या वतीनं. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय आणि आमचे महेंद्र शिंदे बघा अगदी कलर बघून पेय घेतात. अगदी ही सवय लहानपणापासूनची. चला ड्रिंक्स ब्रेक संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. 12 चेंडू 21 धावा. अंक थोडेसे उलटे पालटे आहेत मात्र त्यातली गंमत कमी नाही आहे. इथे अजूनही कोणीही जिंकू शकेल. मात्र पुढचा गोलंदाज कोण कोळशेतला लवकर डिसिजन घ्यावं लागेल. 12 चेंडू 21 धावा. कंपॅरेटिव्हली इथे विचार केला तर एक धाव पुढे आहे मीरा संघ कारण 27 धावा होता कोळशेच्या 28 धावा आहेत मीराच्या. मात्र विकेट फॅक्टर एकच विकेट होती कोळशेची 4 विकेट गेलेत मीराच्या. त्यामुळे निश्चितच हे सगळे स्टॅटिस्टिक आम्हाला पुरवतात. थँक्यू व्हेरी मच टीम डिबियन. 12 मध्ये 21 करायचे आहेत आणि 12 मध्ये 21 जर तुम्हाला बघितलं तर कंपल्सरी करावे लागतील कारण 3च विकेट गेलेत कोळशेत टीमच्या आणि 4 विकेट गेलेत त्या म्हणजे टीम मीराच्या. तुमचे 5 विकेट गेलेत. तर 12 चेंडू 21 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. कोण जिंकणार ही मॅच. चला लवकरात लवकर तुमचे अभिप्राय येऊ द्या डीबीएन लाईव्ह वर. विकास एक चांगला अष्टपैलू किंवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू पाहायला मिळतोय. विकास गोलंदाजी मार्कवर आलाय. हे षटक इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. एका बाजूला विकास दुसऱ्या बाजूला विनोद म्हणजे व्ही वर्सेस व्ही. मात्र विक्ट्री कोणाची हा प्रश्न आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. ड्राईव्ह केलाय. अगदी आपण बघतोय गॅप मध्ये फटका आहे. भरपूर मोठा चेस डाऊन आहे आणि चेंडूने घेतलाय टर्न आणि धावा आले 4. या 4 धावा आणि महत्वपूर्ण 4 धावा टीम मीरा मास्टर साठी. थँक्यू अंपायर. थँक्यू. प्रीतम साठी पारितोषिक आलंय. प्रीतम नॉन स्ट्राईक एंडला आहे. जर मॅच प्रीतमनं संपवली तर 2,000 रुपये मिळतील विशुतरे यांच्याकडून. दोघांना थँक्यू. हो यावेळेला अगदी वेगवान चेंडू होता. इथे मात्र कदाचित नाही ओव्हर थ्रो इथे पाहायला मिळणार नाहीये. मात्र आपण बघतोय इथे डिफ्लेक्ट झालाय चेंडू आणि त्यामुळे अजून 2 धावा. आम्हाला लेट सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. बाईचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच. अवांतर धावा. या 2 अवांतर धावा आणि या 2 अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 34 49चं टार्गेट आहे. 34 झालेत म्हणजे करायच्यात अजून 10 चेंडू मध्ये 15 धावा. मगाचा चौकार किती इम्पॉर्टंट होता तो मॅच मध्ये आणणारा ठरलाय तो म्हणजे टीम मीरा मास्टरला. एन्जॉय करा ही स्पर्धा मित्रांनो. एन्जॉय करा 40 प्लेचं हे क्रिकेट. क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यावेळेला यशरक्षक बीट जरूर झालेत मात्र इथे धाव मिळणार नाहीये. हा चेंडू निर्धाव. 9-15. मॅच तापली आहेत. उन्हा तापली आहेत. खेळाडू देखील तापलेत. मात्र विजय कोणाचा मीरा मास्टर की कोळशेत मास्टर्स सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. विकास विनोद. क्लीन बॉल. डावी यष्टी उद्ध्वस्त. अगदी नेम साधलाय आणि इथे नेम साधून फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. वेल बोल्ड विकास आणि विनोदची खेळी इथे संपुष्टात. आता गणित आहेत 8 चेंडू आणि 15 धावा. मोक्याच्या क्षणी ही विकेट आणि गडी बाद झाले तब्बल 6.
थँक्यू. सध्या उन्हाचे दिवस आहेत, बरेच खेळाडू अगदी परदेशवारी सुद्धा करतायत. नवीन फलंदाज आपण बघतोय प्रमोद पेडवेकर येत आहेत. मात्र 2 खेळाडूंना आज मिस करतोय मीराच्या. ते म्हणजे निश्चितच आपण बघतोय नंदू पेडवेकर आणि परिमल खारवा हे यशस्वी उद्योजक आहेत आणि सध्या अगदी मलेशियामधून ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. त्यामुळे निश्चितच मलेशिया चांगला देश आहे मित्रांनो, एकदा व्हिजिट करायला हरकत नाहीये. त्या गोष्टी घडतात. प्रमोद पेडवेकर स्ट्राईक एंडला चांगला फटका आहे, अगदी गॅप मध्ये आहे. इथे दुसरी धाव ऑन आहे, प्रीतमचा कॉल येणार आहे. गुड क्रिकेट, चांगला फटका. मात्र एक गोष्ट अजूनही लक्षात येत नाहीये. आपण बघतोय प्रमोद पेडवेकर क्रमांक 8 वर आलेत, राजा घरत अजूनही नाहीयेत, कदाचित इंजरी मध्ये आहेत. आमच्या मेडिकल मधून त्यांना गोळ्या द्याव्याच लागतील, कारण ओपनर बॅटर आहे राजा घरात. अजूनपर्यंत त्यांच्या हातात बॅट नाही. आता त्यांनी बॅट साचपडले. मात्र या मॅच मध्ये आपण बघतोय 35 धावा पूर्ण झालेत. 14 ची गरज आहे. 7-14. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे देखील दुसरी धाव ऑन असेल. गुड क्रिकेट बाय प्रमोद पेडवेकर. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवतात आणि निश्चितच आपण बघतोय या 2 धावने संघाची धावसंख्या 38 वर पोहोचली. म्हणजे अजूनही शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय विजयासाठी गरज आहे, ती म्हणजे अकरा धावांची गरज आहे. 38 धावा झाली आहेत. 49 टार्गेट आहे आणि विजयासाठी अजूनही 11 धावा. म्हणजे ही मॅच आतापर्यंत बॅलन्सिंग सुरू आहे. कोण जिंकेल अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये. मात्र 6 चेंडू 11 धावा हे गणित मीराला सोडवायचं. तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडूत 11 धावा डिफेंड करायचे आहेत, कारण या 11 धावा कंपल्सरी करायचे आहेत. विकेट जास्त गेलेत टीम मीरा मास्टर संघाच्या. हा सिनारिओ आत्ताच आम्ही तुमच्यापर्यंत ठेवतोय. त्यामुळे या मॅच वर कोणाचं लक्ष, या मॅच वर लक्ष सगळ्यांचं जरी असलं तरी विजेता एकच ठरणार आहे. जरा साईदत्त पेनकरपाडा संघाला विनंती करतोय, समोरचा जरा तो एकूणच आपला बॅनर बघा, तो व्यवस्थित करा प्लीज. संजू प्रकाश येतो गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटक 11 धावा. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं जाईल, तर प्रीतमनं ही जर मॅच काढली म्हणजे जिंकून दिली तर निश्चितच विशू तरे यांच्या मार्फत मिळतील 2000 रुपये. अगदी गुलाबी नोट. सहा चेंडू 11 धावा. प्रीतम ऑन स्ट्राईक. मीरा की कोळशे, चला जास्त वेळ घेताय तुम्ही मित्रांनो, लक्ष घाला, आम्हाला स्पर्धा पूर्ण करायची आहे. पुन्हा एकदा थोडस चूक होतीये, थांबवलंय. प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षण हलवू नका प्लीज, कारण इथे आता आय नो ही मॅच आता क्रुशल मोड मध्ये आहे. इथे विजय सर्वांनाच हवा आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे, पुलचा फटका आहे, चांगला फटका आहे, धावा मिळतील. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, काय डीप मधून रनिंग फिल्डिंग पाहायला मिळते, अफरातून फिल्डिंग. या 2 धावा पहिल्या चेंडूवर, या 2 धावा. या 2 धावा, या 2 धावा. पहिल्या चेंडूत 2 धावा आलेत. आता 9चं गणित आहे. 5 चेंडू फ्लाइट केलंय. वा काय फ्लाइट होती, चायनामॅन मारा दिसलाय. अफलातून चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, मात्र जागेवरून खेळण्यासाठी गेले. फ्लाइटनं बीट केलंय. चेंडू अगदी यॉर्क खेळलेत, त्यामुळे निश्चितच हा चुकीचा फटका होता. फसलेत, पूर्णपणे फसलेत. 4 चेंडू 9 धावा. गुड बॉलिंग प्रकारचा हा अफलातून चेंडू. मात्र विजयाचं कुंकू कोण लावणार,
यावेळेला हवेत खेळलेत, हा चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये सोडलाय झेल, हा झेल सुटलाय. आय थिंक मला वाटतं दिनेश आहे तिथे आणि निश्चितच आपण बघतोय हा झेल सुटलाय. किती इम्पॉर्टंट होता हा झेल, किती इम्पॉर्टंट होता, कारण इथे तुमच्या धावा देखील अडल्या असता, विकेट सुद्धा आली असती आणि निश्चितच आपण बघतोय या 2 धावा सुद्धा खर्च झाल्या नव्हत्या. मात्र भरपूर आपण बदल 4 मजली फटका होता, शेवटपर्यंत नजर होती असं वाटलं, मात्र शेवटच्या क्षणी अगदी स्वाहा. 3 चेंडू 7 धावा, अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोण जिंकणार, मीरा की कोळशेत? मात्र 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे इथे, हा झेल नाही सोडणार, नाही सोडणार. काय ड्रिबल केलं, काय ड्रिबल केलं, अगदी 4 वेळा ड्रिबल केलंय आणि इथे प्रीतमची खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. हो, सध्या बायांची वेळ नाहीये, सध्या धावा काढण्याची वेळ आहे. बघा हा रिप्ले आपण पाहू शकलो, काय ड्रिबल केलं चेंडूला मेघनाथ घरे यांनी आणि शेवटच्या क्षणी हो हा झेल मला सोडायचा नाहीये हे त्यांनी दाखवलं. आता 2 चेंडू 7 धावा इथून मीरा संघ जर जिंकला तर 1 पेटी देवगड हापूस पप्पू रॉयल यांच्या मार्फत आणि षटकारासाठी 500 रुपये राजा घरत यांच्यासाठी असेल, प्रशांत वर्तक यांच्या माध्यमातून बरीच पारितोषिकं आणि त्याच्यानंतर निश्चितच सिद्धेश सावंत यांच्या वतीने देखील 500 रुपये आहेत. भरपूर पारितोषिके आहेत. राजा घरत यू कॅन डू इट मॅन, गोळ्या पुरवतो मी तुला, करून दाखव. 2 चेंडू 7 धावा, षटकार मारावाच लागेल. हो, यावेळेला हा चेंडू आपण बघूया, मात्र एक धाव इम्पॉर्टंट होती, ती इम्पॉर्टंट धाव होती. इथे यशरक्षकाने चूक केली आहे. आता 1 चेंडू 6 धावा, शेवटच्या चेंडूवर गेम होणार का? आणि जर षटकार मारला तर राजू शिंदे यांच्याकडून 1000 रुपये, सिद्धेश सावंत 500 रुपये, प्रशांत वर्तक 500 रुपये. मॅच जिंकली तर 1 पेटी देवगड हापूस. क्या बात आहे पप्पू रॉयल, थँक्यू. राजा आईज ऑन राजा घरत. मीरा संघाचं भवितव्य आता राजाच्या हातात आहे. आपली पॉवर त्याला दाखवावी लागेल, जिमची बॉडी त्याला दाखवावी लागेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. ड्राईव्ह साठी गेले, हाफ चौकार येतोय आणि बघा संघ फक्त 1 धावेने जिंकलाय, 1 धावेने जिंकलाय कोळशेट टीम. अभिनंदन कोळशेट टीमचं. मात्र काय मॅच झाली, काय मॅच झाली आहे. दोन्ही संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम क्रिकेट तुम्ही दाखवलात, वेल डन, वेल डन. आणि लगेच पुढचा सामना आम्ही सुरू करतोय. चला विनंती करतोय टीम कांदरपडा मैदानाचा ताबा घ्या तुम्ही निश्चितच. मात्र अफलातून सामना संपलाय, अनेक पारितोषिक होती, मात्र ऍट द एंड मीरा संघ पराभूत झालाय. चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं त्याबद्दल धन्यवाद दोन्ही संघांचं. आणि अजून एक कळकळीची विनंती, चला प्लीज विनंती करतोय, कोणी जेवायची बाकी असतील तर प्लीज जेवून घ्या. टीम मीरा मास्टर आणि टीम कोळशेत आपण प्लीज जेवणाचा आस्वाद घ्या. मात्र या सामन्यात सामनावीर कोण याचा लगेच तुमच्यापर्यंत ती माहिती आम्ही पोहोचवतोय. तर नो डाऊट या सामन्यात अफलातून अष्टपैलू कामगिरी राहिली ती म्हणजे विकास घरत यांची, त्यामुळे ते ठरलेत मॅन ऑफ द मॅच. वेल डन विकास. 7 चेंडू मध्ये 16 धावा त्यांनी जमवल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करताना देखील 10 धावा त्यांनी 1 गडी बाद केलाय. त्यामुळे विकास ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या विकास प्लीज. मात्र चांगला खेळ दाखवला.